श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातले आदिपर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, कणिकाने व्यवहार नीतीचा जो बोध केला होता तो प्रज्ञाचक्षू धृतराष्ट्राच्या मनात सतत घोळत होताच, आणि आता दुर्योधनाच्या गाऱ्हाण्याची त्यात भर पडली. दुर्योधनाचे म्हणणे ऐकून घेतल्यावर धृतराष्ट्राचे मन द्विधा झाले आणि तो व्यथित झाला. दुर्योधन, कर्ण, सौबल, शकुनी आणि दुःशासन या चांडाळ चौकडीने एकांतामध्ये खलबत केले. नंतर राजकुमार दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणाला, पांडवांपासून आम्हाला कसलेही भय उरू नये यासाठी एखादी फरडी हिकमत शोधून काढा आणि त्यांना हस्तिनापुरातून काढून वारणावत नगरात घालवून द्या. दुर्योधनाचे हे निर्वाणीचे बोलणे ऐकल्यावर धृतराष्ट्राने एक क्षणभर विचार केला आणि तो दुर्योधनाला म्हणाला, पांडू नित्य धर्मशील होता आणि धर्मपरायण होता. सर्व आप्तेष्टांच्या बाबतीत आणि विशेषतः माझ्या बाबतीत त्याचे वागणे धर्माला धरून होते. भोजनासारख्या आवश्यक गोष्टीविषयीही तो एकंदरीत उदासीनच असे. तो व्रताचे पालन अगदी कठोरपणे करीत असे. जे राज्य तुमचेच आहे असेही तो मला नित्य म्हणत असे. पांडूचा पुत्र युधिष्ठिर अगदी थेट पांडूप्रमाणेच धर्मपरायण आहे. तो गुणी आहे. जगात त्याने नाव कमावले आहे आणि पौरवांना म्हणजे पुरु नामक देशातील लोकांना अथवा पौरव वंशातील लोकांना तो फार प्रिय आहे. विशेषतः त्याला मातबर लोकांचे पाठबळही भरपूर आहे. अशा परिस्थितीत वाडवडिलांपासून चालत आलेल्या राज्यापासून त्याला भ्रष्ट करणे आणि राजधानीतून त्याला बाहेर जाण्यास भाग पाडणे शक्य तरी कसे आहे. पांडूने अमात्यांचा फार उत्कृष्ट चरितार्थ चालविला होता. त्याने सैन्याचीही बडदास्त उत्कृष्ट ठेवली होती. इतकेच नव्हे तर अमात्यांच्या आणि सैनिकांच्या मुलांच्या व नातवंडांच्याही उदरनिर्वाहाची त्याने तरतूद करून ठेवली होती. मुख्य गोष्ट अशी की ज्या नागरिकांना पांडूने पूर्वी फार मानाने वागविले होते ते युधिष्ठिराची कड घेऊन आपला व आपल्या आप्तेष्टांचा घात करण्यास कसे बरे कचरतील. दुर्योधन म्हणाला, बाबा, तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. आपले हे वैगुण्य नजरेत भरेल इतके वाढले आहे हे माझ्या ध्यानात आल्याबरोबर सर्व अमात्यांचा मी मानसन्मान केला आणि त्यांना संतुष्ट ठेवले आहे. बहुत करून ते आपल्या बाजूलाच उभे राहतील अशी माझी पक्की खात्री आहे. सारा खजिना आज माझ्याच ताब्यात आहे आणि सारे अमात्य माझ्याशी एकनिष्ठ आहेत. तेव्हा तुम्ही एखाद्या सौम्यच उपायाने पांडवांना वारणावत नगरामध्ये धाडा. एकदा का हे राज्य पूर्णपणे माझ्या कब्जात आले म्हणजे मग कुंती व तिचे पुत्र पुन्हा राजधानीत आले तरी मुळीच हरकत नाही. धृतराष्ट्र म्हणाला, दुर्योधना, तू आताच जे बोललास तेच माझ्याही मनात सारखे घोळत होते, पण त्याचे फलित घातक असल्यामुळे ते स्पष्टपणे बोलून दाखवण्याची मला ताकद झाली नाही. पांडवांना राजधानीतून बाहेर घालवणे तर ते भीष्म, द्रोण, विदुर आणि गौतम कृपाचार्य यांना मुळीच आवडणार नाही. त्यांना जसे आपण तसेच पांडव हे सर्वजण धर्मानुसार वागणारे आहेत. पांडव अडचणीत सापडावेत हे त्यांना कधीच रुचणार नाही. असे असल्यामुळे दुर्योधना, हे थोर पुरुष कुरुकुळातील मातब्बर लोक
आपल्यावर उलटणार नाहीत असे कसे बरे होईल? दुर्योधन म्हणाला, भीष्म पांडवांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक करीत नाहीत. त्यांची भूमिका नित्य मध्यस्थाची आहे. द्रोणपुत्र अश्वत्थामा तर माझ्याशी पूर्ण एकनिष्ठ आहे आणि जिकडे अश्वत्थामा तिकडेच द्रोणाचार्य हे अगदी ठरलेलेच आहे. आणि द्रोणाचार्य व अश्वत्थामा ज्या बाजूला असतील त्याच बाजूला कृपाचार्य जाणार हे वज्रलिखितच आहे. द्रोणाचार्य कृपाचार्यांचे भाचे आहेत. कृपाचार्य कधीच द्रोणाचार्यांच्या मर्जीबाहेर जाणार नाहीत. विदुर उदरनिर्वाहासाठी सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून आहे. तो आपला मिंधा आहे आणि तो आतून जरी पांडवांना अनुकूल असला तरी पांडवांची कड घेऊन आपल्याला उपद्रव देणे त्याला एकट्याला कधीच जमणे शक्य नाही. तेव्हा आता मनात कसलाही विकल्प येऊ देऊ नका. अगदी निश्चिंत मनाने पांडवांना आणि कुंतीला नगरातून बाहेर घालवून द्या. आजच्या आज ते वारणावतास जातील असे करा. माझ्या हृदयात खोल रुतलेले हे शल्य फार दारुण आहे आणि त्यामुळे माझी झोप उडून गेली आहे. मी सांगतो तसे करा आणि माझा भडकलेला क्षोभाग्नी शांत करा. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.